नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश एस-एस-सी मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हायकोर्टाची जी भरती आहे ती निघाली होती. त्यानंतर हायकोर्टचे फॉर्म भरणे सुद्धा आता बंद झालेले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर प्रत्येक पदाला किती अर्ज आलेले आहेत? त्यावर आम्हाला व्हिडिओ बनवून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे. शिपाई, क्लर्क, त्याचबरोबर चालकसाठी सुद्धा इथे किती अर्ज आले आहे? पर सीट कॉम्पिटिशन किती राहणार आहे? हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जे विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करून ठेवा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे प्रवेश एस-एस-सी, ते सुद्धा जॉईन करून ठेवा. प्रत्येक अपडेट मी तिथे दिली जाते. त्याचबरोबर किती अर्ज आले आहे याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस-एस-सी मध्ये दिली जाणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता आपण यामध्ये किती अर्ज आले, पर सीट कॉम्पिटिशन किती आहे, जागेनुसार ते आपण इथे बघूया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली इथे पदाचं नाव, जागा किती, अर्ज किती आले, पर सीट कॉम्पिटिशन किती राहील. यामध्ये क्लर्कला विद्यार्थी मित्रांनो 1332 जागा आहेत. त्यामध्ये जे अर्ज आलेले आहेत ते 1,54,000 अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन 116 पर सीट कॉम्पिटिशन दिसणार आहे. कारण यामध्ये क्लर्कसाठी जे आहे ते तुम्हाला फक्त इथे जे असणार आहे, ज्यांच्या जवळ टायपिंग आहे ते विद्यार्थी आणि ज्यांच्या MS-CIT ज्यांचं झालेलं आहे. इथे तुम्हाला टायपिंग प्लस MS-CIT ज्यांचं झालेलं आहे, तेच विद्यार्थी यामध्ये ते फॉर्म भरणार आहेत. म्हणून यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कमी दिसणार आहे. त्याचबरोबर आता शिपाईसाठी जागा जी आहेत 887 जागा आहेत. त्यामध्ये जे अर्ज आलेले आहे बघू शकता 1,94,000 इथे अर्ज आलेला आहे आणि इथे पर सीट कॉम्पिटिशन तुम्हाला 219 पर सीट कॉम्पिटिशन तुम्हाला इथे पाहण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण यामध्ये तुम्ही बघू शकता की जास्त कॉम्पिटिशन यामध्येच असणार आहे. इथे 7वी पास होती फक्त. त्याचबरोबर वयाची अट जे 18 ते 38 पर्यंत होती आणि यामध्ये जे अर्ज केलेले विद्यार्थी आहेत, ज्यांनी यामध्ये अर्ज केलेला आहे ते तयारी करणारे MPSC तयारी करणारे राज्यसेवे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता यामध्ये की भरपूर जे असे आहेत यामध्ये जे अर्ज टाकलेला आहे शिपाईसाठी ते लोअर क्वालिफिकेशन पासून हायर क्वालिफिकेशन पर्यंत सर्वांनी अर्ज इथे केलेले आहे. म्हणून यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन सर्वात जास्त पाहायला भेटणार आहे. 219 कॉम्पिटिशन. आता यामध्ये जो पेपर आहे तो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 30 पैकी तुम्हाला जवळपास 20 ते 25च्या मधात तुम्हाला मार्क्स पाहिजे. नो डाउट 25च्या वर आले तुमच्यासाठी अतिशय चांगलं. पण तुम्हाला 20 प्लस किंवा 22 प्लस मार्क तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे शिपाईसाठी. त्याचबरोबर इथे ड्रायव्हरला किती आहे? जागा 37 जागा आहे. यामध्ये अर्ज आलेले आहेत 23,000 आणि यामध्ये पर सीट कॉम्पिटिशन 621 पाहायला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 621 कॉम्पिटिशन यामध्ये असणार आहे. पण यामध्ये तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या जवळ लायसन्स नसणार, तिथे ते कट होतील. काही विद्यार्थ्यांजवळ स्किल नाही. जेव्हा टेस्ट होईल तेव्हा त्यांच्याजवळ ते स्किल नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन आपोआप ते कमी होईल विद्यार्थी मित्रांनो. पण आता जे 621% कॉम्पिटिशन आहे, म्हणून तुम्ही तुमची टेस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे द्यायची आहे. त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, की सर पेपर कधीपर्यंत होईल? तर विद्यार्थी मित्रांनो पेपर तुमचा मार्च किंवा एप्रिलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुमच्याजवळ आता जवळपास तुम्ही पाहू शकता 2-2.5 महिने तुमच्याजवळ आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर जो पेपर तुमचा कंडक्ट करणार आहे, ते पेपर स्वतः हायकोर्ट कंडक्ट करणार आहे. हे तुम्ही समजून घ्या. नाही आय ना आय-पी ना TCS करणार आहे आणि नाही IBPS करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे एक्झाम घेणार आहे ते स्वतः हायकोर्ट एक्झाम घेणार आहे. आता यामध्ये क्लर्कसाठी जे पर सीट कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे 116. यामध्ये तुम्हाला मार्क्स किती पाहिजे? यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 90 पैकी 65 प्लस तुम्हाला मार्क्स पाहिजे. 65 प्लस तुम्हाला मार्क. नो डाउट 70 प्लस जेवढं जास्त आणणार पण 65 प्लस मार्क तुम्हाला इथे पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण यानंतर टायपिंग सुद्धा असणार आहे. म्हणून तुम्ही असं नका समजून चालू की तुम्हाला वाटेल की 50 वर बोलवतील त्यानंतर टायपिंग आहे त्यानंतर हे सगळं आहे. असं काही असणार नाही विद्यार्थी मित्रांनो. रोजचा रोज कॉम्पिटिशन वाढत आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारची अपडेट होती.
आणखी तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. माझ्याकडून काही सुटलेलं असेल ते सुद्धा कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळं तुमचं डाउट्स क्लिअर करणार. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.